हॅलो गाईज, जय गणेश. अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की तुमचं ओपिनियन मला कळवा. तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की आता हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यामध्ये विंटर्समध्ये तुम्ही तुमच्या बाळाच्या स्किनची काळजी कशी घेऊ शकता. मेनली 6 to 12 मंथ्सच्या एज गॅपमध्ये जे बाळ आहेत त्यांच्या स्किनची काळजी कशी घ्यायची हे न्यू मॉम्सला मी गाईड करणार आहे. हे सगळं मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगते. जे पण प्रोडक्ट सजेस्ट करते ते माझ्या एक्सपिरियन्सवरनं सजेस्ट करते. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला 3 ते 4 स्किन प्रॉब्लेम्स, स्किन इश्यूज जे मेजरली 6 ते 12 महिन्याच्या बाळांना येतात, तर त्यावर काय उपाय करायचे ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेनली 5 टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. त्यातली फर्स्ट टिप असेल की कीप युअर बेबीज बाथ टाईम शॉर्ट अँड वॉर्म. जर तुम्ही युजली 10-15 मिनटासाठी आंघोळ घालत असाल तर ते आता हिवाळ्यामध्ये थोडंसं कमी करून 5 ते 7 मिनटासाठीच बाळाला आंघोळ घाला. आणि बाळाला आंघोळ घालताना हे मेक शुअर करा की बाळाचं जे पाणी तुम्ही वापरताय ते जास्त हॉट नसेल, ल्यूकवॉर्म असेल, थोडंसं जे कोमट पाण्यापेक्षा थोडंसंच गरम. कारण जास्त हॉट वॉटर जर तुम्ही वापरलं तर ते स्किनमधलं सगळं मॉइश्चर काढून घेतं. आपले ऑइल ग्लँड्समधलं सगळं ऑइल निघून जातं आणि अजून जास्त रफ होते स्किन. सेकंड की फ्रेग्रन्स फ्री सोप वापरायचा प्रयत्न करा. जसं की सेबामेड असेल किंवा अविनोचं बेबी वॉश असतं, ते पण छान आहे. ते पण फ्रेग्रन्स फ्री आहे आणि खूप मॉइश्चर जेव्हा आंघोळ झाली ना त्याच्यानंतर ते एकदम स्किनला मॉइश्चराईज ठेवतं. आणि थर्ड की पूर्ण असं घासून त्यांचं अंग पुसू नका बाळांचं. शक्यतो एकदम पॅट ड्राय करा आणि बी सॉफ्ट. सेकंड टिप अशी असेल की जेव्हा पण बाळाची आंघोळ झाली विदिन 2 मिनिट्स बाळाला मॉइश्चरायझर तुम्ही लावलं पाहिजे. त्याची स्किन विदिन 2 मिनिट्स मॉइश्चराईज झाली पाहिजे. जेव्हा बाळाला आंघोळ घालून आणता आणि टॉवेलनी छान असं पॅट ड्राय करता तेव्हा थोडी स्लाइटली अशी स्किन त्याची थोडीशी वेट असते, तेव्हाच पटकन मॉइश्चरायझर लावायचं जेणेकरून मॉइश्चर लॉक होतं. मी काय करते, विधमईला पहिलं कोकोनट ऑइल लावते आणि त्याच्यावरती मग मॉइश्चरायझर लावते. मी जे मॉइश्चरायझर यूज करते ते आहे अविनो बेबी मॉइश्चरायझर, जे ओटमिलपासून बनलेलं आहे. तुम्ही कुठलंही वापरू शकता जे तुमच्या बाळाला सूट होतं आहे. पण मी जे वापरते ते मी इकडे पिक्चर टाकते. मी भरपूर वापरलेत. सेबामेड यूज करून बघितलं आहे, टेडीबारचं यूज करून बघितलं आहे, ऑटोग्ला रेझिल आहे ते पण यूज करून बघितले. पण विधमईच्या स्किनला जे सूट झालं ते होतं अविनो. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्याचे सॅम्पल छोटे पॅक्स पण भेटतात. जे पण तुमच्या बाळाला सूट होईल असं मॉइश्चरायझर वापरा. जर त्यांच्या पिडॅट्रिशियननी कुठलं सजेस्ट केलं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. पण बाथ टाईम झाल्या विदिन 2 मिनिट्स तुमच्या बाळाला तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय केलं पाहिजे. थर्ड टिप माझी अशी असेल की तुम्ही जर बाळाला तुमच्या कपडे घालताय आता विंटरमध्ये तर ते कॉटनचे पाहिजे किंवा मग जे होजरीचं सॉफ्ट कापड असतं ना ते पाहिजे. जास्त असं जे खरखरीत कापड असतं ते वापरू नका, त्याच्याने अजूनच स्किनचं मॉइश्चर कमी होतं. आणि सेकंड गोष्ट, जर तुम्ही बाळाला स्वेटर घालत असाल संध्याकाळ झाल्यानंतर किंवा दिवसभर ही जिकडे जास्त थंडीची जागा आहे तिकडे जर तुम्ही दिवस बाळाला स्वेटर घालत असाल तर लेअरिंग करा प्लीज. आतमध्ये डिरेक्टली तुम्ही स्वेटर घालू नका. वुलन कपड्यांनी सुद्धा बाळाचं मॉइश्चर स्किनचं कमी होतं. सो डिरेक्टली ते वूलचा टच आपल्या बाळाच्या स्किनला नाही झाला पाहिजे. आतमध्ये कॉटनची बंडी घाला किंवा टी-शर्ट घाला आणि मग त्याच्यावरती स्वेटर घाला. फोर्थ टिप आणि खूप इम्पॉर्टंट, मेंटेन हायड्रेशन. तुमच्या बाळाचं हायड्रेशन छान असलं ना की तुमच्या बाळाची स्किन खूप हायड्रेटेड राहील आणि मॉइश्चराईज्ड राहील. तर फर्स्ट आहे, जर तुम्ही ब्रेस्टफीड करत असाल तर ब्रेस्टफीडिंगची थोडी फ्रिक्वेन्सी वाढवा. 1 ते 2 वेळा जास्त थोडंसं दूध द्या जेणेकरून छान बाळ मॉइश्चराईज्ड हायड्रेटेड राहील. आणि सेकंड, फ्रूट्सचा इंटेक त्यांचा वाढवा. ॲपल ज्याच्यामध्ये जास्त वॉटर कंटेंट आहे, पेर म्हणा, पपैया म्हणा, ऑरेंजेस म्हणा, स्ट्रॉबेरी आता सध्या आले, तर असे फ्रूट्स द्या ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे जेणेकरून बाळाची बॉडी मस्त हायड्रेटेड राहील आणि त्याच्यामुळे स्किन पण मस्त मॉइश्चराईज्ड राहील. माझी फिफ्थ टिप अशी असेल की जर तुम्ही बाहेर जाणार असाल, स्टेप आउट करणार असाल, भले सकाळी किंवा इव्हनिंगला कधीही तुम्ही बाहेर जाणार असाल तर बाळाच्या चीक्सला इथे छान मॉइश्चरायझर लावा. हाताला आणि पायाला छान थिक लेअर ऑफ मॉइश्चरायझर लावा. कोकोनट ऑइल अवॉइड करा कारण ते डस्ट अट्रॅक्ट करतं. आणि मग त्याला छान हातमोजे, पायमोजे किंवा हँड ग्लोव्ज, सॉक्स आणि कानाला छान बांधा जेणेकरून हे जे भाग असतात ते सगळ्यात जास्त त्याला कोल्ड एअर हिट करते आणि लवकर
फाटण्याची किंवा उलण्याची शक्यता असते. तर हे नक्की फॉलो करा. आणि सन टाईम 5 ते 10 मिनटं डेली विंटर्समध्ये बाळाला देणं बाळाच्या स्किनसाठी पण खूप गरजेचं आहे आणि त्यांना ते वॉर्म ठेवतं, तर त्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. 3 कुठले ते स्किनचे इश्यूज आहेत जे विंटर्समध्ये बेबीजला सगळ्यात जास्त होतात. 6 to 12 मंथ्सच्या बेबीजला तर सर्वात जास्त होतात. फर्स्ट आहे ड्राय स्किन. खूप जास्त ड्राय होते, अक्षरशः अशी आहे बघा पापडी निघायला लागते स्किनची. त्याच्यामुळे असं जर काय होत असेल तर फर्स्ट तुम्ही काय करा, पेट्रोलियम जेली जी वॅसलीनची भेटते त्याचा एक थिक लेअर त्या ठिकाणी अप्लाय करा. किंवा जर एकदम असं क्रीम बेस्ड, एकदम असं जास्त घट्ट जे क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर असतं ना ते तिकडे अप्लाय करा दिवसातून 2दा, सकाळी एकदा आंघोळ घातल्यानंतर आणि रात्री झोपताना. तर ते आणि नक्की त्याला आराम भेटेल. आणि समजा जरी आराम नाही भेटला आणि तुम्हाला असं वाटतं की जास्तच खपली निघते आहे किंवा खूप जास्त उलल्यासारखं होतं आहे, तर पटकन पिडॅट्रिशियनला दाखवा. ते नक्कीच छान एक मेडिकेटेड मॉइश्चरायझर तुम्हाला सजेस्ट करतील, तर ते त्यांच्या ॲडवाईसनुसार नक्की तुम्ही लावा. सेकंड प्रॉब्लेम आहे चॅप्ड लिप्स. लिप्स आपलेसुद्धा आता विंटर जास्त असल्यामुळे फुटतात, तर लहान बाळांचंसुद्धा सेम होतं. तर सगळ्यात बेस्ट उपाय त्याच्यावरती आहे, जर तुम्ही ब्रेस्ट फीड करत असाल तुमच्या बाळाला तर ब्रेस्ट मिल्क घ्यायचं आणि जेव्हा ते सकाळी तुम्ही अंघोळ घालता त्याच्यानंतर छान त्याला लावून अशी मालिश करायची. 3 टाईम तुम्ही हे करू शकता. दुपारी एकदा जेव्हा ते झोपतं तेव्हा एकदा छान मालिश करायची, सकाळी अंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपताना एकदा. आणि जर ब्रेस्ट फीड करत नसाल, ब्रेस्ट मिल्क कुठल्या कारणाने येत नसेल, तर सेकंड ऑप्शन आहे की तुम्ही गाईच्या दुधावरची जी साय असते त्या साईमध्ये थोडीशी कस्तुरी हळद मिक्स करा आणि त्याचं छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवा आणि ते हळूच ते झोपल्यानंतर अप्लाय करा. अशी छान मालिश करा आणि ते पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्याला मालिश करा. जागी असताना करू नका, कारण ते हळद वगैरे इंजेस्ट करण्याची शक्यता आहे. आणि ते थोड्या वेळाने तासाभराने पुसून घ्या. हे तुम्ही दुपारी आणि रात्री बाळ झोपल्यावर करू शकता. थर्ड आणि खूपच कॉमन इश्यू जो विंटर्समध्ये बाळाला येतो तो म्हणजे डायपर रॅश. कारण आपण सारखं बाळ थंडी असल्यामुळं शू करतं, त्यामुळे आपण जास्त वेळा त्याला डायपरमध्येच ठेवतो. तर अशा वेळेला डायपर रॅशेस येण्याची शक्यता जास्त असते. तर थिक लेअर ऑफ डायपर रॅश क्रीम हे तुम्ही वापरा. प्रत्येक डायपर चेंज करताना एकतर तुम्ही थिक लेअर ऑफ डायपर रॅश क्रीम वापरा किंवा थिक लेअर ऑफ कोकोनट ऑइल. मी तर मॅक्सिमम करून कोकोनट ऑइलच अप्लाय करते विदमेला. असं एक छान थिक लेअर अप्लाय करते आणि मग तिला नेक्स्ट जे डायपर असतं तिचं ते घालते. कारण की अशा वेळेला काय होतं, विंटर्सच्या वेळेला ते सारखं शू करून त्यांची पॅन्ट ओली होते आणि ती ओलसरपणा पण जास्त राहिल्यामुळे पण फंगल इन्फेक्शन वगैरे कॅच होण्याची शक्यता असते. सो डायपर तुम्ही घाला, पण नेक्स्ट जेव्हा तुम्ही डायपर चेंज करता तेव्हा थिक लेअर ऑफ डायपर रॅश क्रीम किंवा थिक लेअर ऑफ कोकोनट ऑइल नक्की अप्लाय करा आणि भरपूर डायपर फ्री टाईम द्या. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, नेहमीप्रमाणे माझी बोनसची टिप अशी असेल की जर तुम्ही बाळाला मालिश करत असाल, मसाज करत असाल एक टाईम म्हणजे अंघोळीच्या अगोदर सकाळी, तर ते एक टाईम अजून वाढवा आणि बेड टाईमच्या वेळेस पण बाळाला थोडीशी छान मालिश करा. ते त्यांना गरम ठेवायला पण मदत करतं आणि बॉडीतलं ब्लड सर्क्युलेशन छान वाढल्यामुळे ते अजून जास्त बॉडीला वॉर्मथ देतं. सो हे नक्की मिस करू नका. आणि मालिश करताना जे तेल तुम्ही वापराल, एकतर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करू शकता किंवा आल्मंड ऑइल यूज करू शकता किंवा तिळाचं तेल यूज करू शकता. हे तिन्ही ऑइल्स मी विंटरसाठी तुम्हाला रेकमेंड करीन. मी अदलून बदलून यूज करत असते. एखाद महिना जर मी कोकोनट ऑइल यूज केला तर सेकंड मंथमध्ये मी तिळाचं तेल वापरते. तिळाचं तेल हे गरम ठेवायला बॉडीला खूप हेल्प करतं आणि मॉइश्चराईज छान करतं तिळाचं तेल. तर ह्या माझ्या टिप्स होत्या आणि काही कॉमन इश्यूजवरती छान असे उपाय होते. हे मी पण विदमयसोबत फेस केलेले आहेत आणि मी असं ट्रायल करत राहते काही आणि माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. तर असेच नवनवीन व्हिडिओज पुढे पण येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा. जे कोण मॉम असेल ज्याचं बाळ 6 to 12 मंथच्या एज गॅपमध्ये असेल तर त्याला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच खूप छान नवनवीन व्हिडिओज आता पुढे येत राहतील जे तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी उपयोगी असतील. तर चला बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.